26 तासानंतर कोकण रेल्वे आता पुन्हा पूर्वपदावर आली आहे, पुन्हा रुळावर आली आहे। दरड कोसळल्याने कोकण रेल्वे ठप्प झाली होती। रेल्वे विभागाच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर दरड हटवण्यात यश आलंय। त्यामुळेच कोकण रेल्वे प्रवास करणाऱ्यांना एक मोठा दिलासा मिळतोय। 26 तास कोकण रेल्वे ठप्प होती। मातीचा ढिगारा अखेर काढण्यात आलेला आहे आणि त्यानंतर कोकण रेल्वे पुन्हा पूर्वपदावर आल्याचं पाहायला मिळतंय। दरड कोसळल्याने कोकण रेल्वे ठप्प झाली होती। त्यामुळे अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागला। त्यासाठी एसटी बस धावून आली मदतीला। 17 ठिकाणांवरती एसटी सोडण्यात आल्याचं पाहायला मिळालं। अनेक जे ज्येष्ठ नागरिक होते, जे आजारी होते, त्यांच्यासाठी एसटी कडनं स्लीपर बसेस देखील सोडण्यात आल्या। आणि या मार्गावरून पहिली ट्रेन आता मुंबईच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतंय। ही मडगाव एक्सप्रेस आहे आणि मडगाव एक्सप्रेस आता मुंबईच्या दिशेने रवाना होते आहे। ही पूर्ण ट्रेन आली आहे आणि टेस्टिंग केली जाते या मार्गावरची आणि या मार्गावरून ही मुंबईच्या दिशेने ट्रेन जी आहे ती रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतं। जवळपास 26 ते 27 तासाहून अधिक काळ हा कोकण रेल्वेची वाहतूक ही पूर्णपणे ठप्प होती आणि आता या मार्गावरून पहिली ट्रेन ही आता रवाना होताना आपल्याला पाहायला मिळते। जवळपास कोकण रेल्वेच्या अनेक गाड्या या गाड्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर जवळपास या मार्गावरची वाहतूक आता सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जातात। ही कोकण रेल्वे मार्गावरची मांडवी एक्सप्रेस आहे। ही मांडवी एक्सप्रेस आता मुंबईच्या दिशेने रवाना होते। ही या गाडीनंतर पुढच्या टप्प्याने या गाड्या ज्या आहेत त्या मुंबईच्या दिशेने रवाना केल्या जातील। एकंदरीत रेल्वे रुळाची माहिती जी आहे ती आता रेल्वे रूळ जो आहे तो सुरक्षित असल्याचं अभियंत्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे पुढच्या काही वेळातच अडकलेल्या ज्या रेल्वे आहेत त्या मुंबईच्या दिशेने किंवा दक्षिणेच्या दिशेने रवाना होतील। अमोल कले, साम टीव्ही, खेड, रत्नागिरी।